मी एकटा दिशाहीन प्रवास चाललेला सोबतीची तुझ्या ओढाता थांबना. सॉरी एवढंच गाऊ शकतो तुम्ही. आता मला थोडा खराब आहे माझं. ते तुझ्या विना पण थोडी कॉमेडीच केली मी. नाही नाही अरे खूप छान गायलं ते तुझ्या विना कर ना ते एकदा मला त्याची 2 लाईन ऐकायची. तुझ्या विना आता कसे सारे व्यर्थ वाटते तुझ्या हातामध्ये द्यावा. इथे पॉज नाही टाकू शकत. जन्म वाटते भोवती किती पाऊल खुणा पाहतो तुझ्या नात्याला या तुझ्या माझ्या नाव काय देऊ सांगना. असे काय मी पण गायलं असतं पण मला पण घसा खराब आहे. घसा आणि सूर दोन्ही खराब आहे. पण बघ मी तुला जेन्युअनली विचारतो ठीक आहे. जसं की स्टँडअप मध्ये काय होतं की तुम्ही स्टँडअप करता आणि मग त्यानंतर असं होतं की मुली अटेन्शन तर देतात. असं नाटकानंतर पण होतं का म्हणजे मला माहित नाही. म्हणजे ते वीरदास म्हणतो ना हाफ एन आवर मॅजिक तुमच्या तर होतं म्हणजे थोडंसं नाही का. आता आपल्या प्रेमात वृत्तात उघड पडते हे नाटकातच होऊ शकतं फक्त नाही का. आणि तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे नाही आता आणि हो तुझा ब्रेकअप कधी झालाय? लास्ट टाइम ब्रेकअप माझा आता इयर अँड हाफ होतो. आणि का झाला? कारण म्हणजे मी लंडन मध्ये राहत होतो 4 वर्ष. अच्छा तू श्रीमंत आहेस. लंडन मध्ये काय करत होता? मी मास्टर्स केलं. मास्टर्स इन परफॉर्मन्स करत होतो मी तिथे. म्हणजे तू असं एवढं शिकून आलाय सगळं? ओ बापरे. हा म्हणजे आहे रिझल्टच खूप चांगलाच आहे. थँक्स. त्यानंतर मग तिथेच काम पण करत होतो मी. काय काम करायचं? मी खूप वेगवेगळ्या पद्धतीची काम करत होतो. मी तिकडे फिल्म पण केली ऍक्च्युली. नेटफ्लिक्स वरती आहे तिथं बकिंगहॅम मर्डर्स नावाची. हो तू बघितलंयस? हा तू तर काय घरी फ्रीच आहेस ना तू? सॉरी कोमल घरी जाऊन रडणार आहे आज. हरामखोर आहे ब्लॉक करते याला. नाही करणार निर्लज्ज. तर दादा कोमल तू आणि मी आता फ्रेंड्स नाही आहोत. नाही आहोत. हा पण नाही मग तिथे अजून मी डिरेक्ट पण करत होतो थिएटर करत होतो चालू. आणि जसं या नाटकामध्ये